आणि आता बातमी आहे अंजली दमाने यांची। पुणे अपघातावरून अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी दमाने यांनी केल्यानंतर प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी बोचरी टीका केलेली आहे। रिचार्जवर चालणारी बाई असं सूरज चव्हाण म्हणाले। तर नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारत अजित पवारांनी दमाने यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे। पाहूयात। अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट पण झाली पाहिजे। अंजन्या दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे। सूरज चव्हाणांनी त्याच्यावर माफी मागावी, यांना मी कृत्यात सोडणार नाही। पुण्याच्या अपघातावरून अंजली दमाने यांनी पालकमंत्री अजित पवारांचीच नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे, पण त्यावर पलटवार करताना अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी जहरी टीका केली आहे। अंजली दमानिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई असल्याचं सूरज चव्हाण म्हणाले। अंजली दमनिया कुणाच्या सांगण्यावरनं हल्ली आरोप करायला लागलेत। हे अंजन्या दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत। हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात। रिचार्जवर चालणारी बाई म्हटल्यावर अंजली दमानियांचा भडका उडाला। अजित पवार आज प्रचंड राग आलाय। तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात। शी, मला आज त्या सूरज चव्हाणने रिचार्जवर काम करणारी बाई म्हटलं। मला मी काय आहे आणि किती सिद्धांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलं कुणालाच माहिती नसेल। ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल। मला याच्यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांच्याकडून लिखित स्वरूपात माफी हवी आहे। अंजली दमनिया कुणाच्या सांगण्यावरनं हल्ली आरोप करायला लागलेत। हे अंजन्या दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत। हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात। दमनियाबाईकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं, उगाच प्रसिद्धी भेटते म्हणून मोठ्या मोठ्या लोकांवरती आरोप करायचं नाही। जे ते बोलले ते ऐकल्यावर इतका संताप झालाय की त्या सूरज चव्हाणांना जर थोडीशी जरी अक्कल असती तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारलं असतं। अजित पवारांना, भुजबळांना, प्रफुल्ल पटेलना, सुनील तटकरेंना सगळ्यांना जर विचारलं असतं ना की अंजली दमानिया खरंच सुपारीवर काम करतात का रिचार्जवर फालतू जे त्यांचे डायलॉग होते त्याच्यावर काम करतात, हे जर त्यांनी ऐकलं असतं ना त्यांच्याच तोंडून तर त्यांना जरा कदाचित कळलं असतं। मी जे म्हटलं अजित पवारांवर ते त्यांच्या कामावर म्हटलं, त्यांनी केलेल्या कृत्यावर म्हटलं। पर्सनल असले वाटेल ते अलिगेशन्स ह्याच्या पुढे मी खपवून घेणार नाही। सूरज चव्हाणांनी त्याच्यावर माफी मागावी, अजित पवारांनी त्याच्यावर स्टेटमेंट द्यावं। दिलं नाही तर मला पुढची कारवाई काय करायची ती मी बघणार। मी काही त्यांच्यासारखं ते नुसतंच डिफेमेशन केस नाही करणार। यांना मी कृत्यात सोडणार नाही, एवढं मात्र माझं त्यांना प्रत्युत्तर नाही म्हणायचं, मला त्यांना वॉर्निंग द्यायचं। पुण्याच्या अपघातात आरोपीला वाचवण्यासाठी जे षडयंत्र रचलं त्याचे मास्टरमाइंड अजित पवारच आहेत। त्यामुळे त्यांचा मोबाईल जप्त करून नार्को टेस्टची मागणी दमानियांनी केली। आता सूरज चव्हाणांनीही दमानियांचेच कॉल डिटेल्स चेक करा, म्हणजे दमानिया कोणाची सुपारी घेऊन बोलतात हे स्पष्ट होईल, असं सूरज चव्हाण म्हणालेत। माझी सुद्धा मागणी आहे की अंजली दमनियाची चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। अंजली दमनिया यांना कुणी कॉल केलेले आहेत त्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक झालं पाहिजे। अंजली दमनियाचं जर तुम्ही CDR तपासला तर त्याच्यामधून सत्य बाहेर येईल की त्यांना नेमकी सुपारी कुणी दिलेली आहे, ते आरोप का करतायत। राज्याचा उपमुख्यमंत्री जर आपल्या भागात घटना घडली तर आपण पोलीस प्रशासनालाच विचारतो ना, आणि पोलीस प्रशासनाला विचारणं कुठं चुकीचं आहे। मी अजित पवारांचा फोन ताबडतोब तपासण्यात घ्यावा म्हणून मी फोनबद्दल म्हटले, म्हणून त्यांनी हा जो फोनबद्दल डायलॉग मारलाय तो त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावा। माझा फोन अगदी कोणीही कधीही हवा तेव्हा घ्यावा आणि हवं ते शोधावं, कारण वी हॅव नथिंग टू हाईड लाईक योर तुमचे जे उपमुख्यमंत्री आहेत ना अजित पवार, ते जे धंदे करतात ते सगळ्यांना जनतेपुढे येतील। आणि आम्हाला कधीच आयुष्यात कधी काही कशाची भीती नव्हती आणि कशाच्याबद्दल आम्ही कधी घाबरलोही नाही। तुम्हाला हवा तेव्हा येऊन फोन माझा घेऊन जा,
म्हणजे मला इन्व्हिटेशन द्यायचं आहे सुरज चव्हाणांना. तुम्हीच काय देवेंद्र फडणवीसांनी पण मागितला, 1 मिनिटात मी माझा फोन द्यायला तयार आहे. कोणाचे फोन आले तसा फालतू डायलॉग जो त्यांनी मारला तो त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावा. टिंगरे तिथे काय करत होते, कोणाच्या सांगण्यावरनं आले होते, हे टिंगरेंना सुद्धा आता विचारलं पाहिजे. आणि अनेक ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरणं पाहिजेत. मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोनसुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट पण झाली पाहिजे. माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. आहे का ती तयारी? अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाणांनंतर दादांचे मंत्री अनिल पाटलांनीही दमानियांकडे मोर्चा वळवला. अनिल पाटलांनीही दमानियांना ब्लॅकमेलर आणि सुपारीबाज म्हटलं. आणि मला तर असं कधी कधी शंका वाटते की नार्को टेस्ट अजितदादांची करण्याच्या ऐवजी ज्यांनी नार्को टेस्टची मागणी केलेली आहे त्यांची नार्को टेस्ट मला असं सांगावंसं वाटतं एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून की त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. यांनी कोणाकोणाची सुपारी घेतलेली आहे, याच्या मागे यांचं ब्लॅकमेलिंग करून कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करून त्याच्यामध्ये काही हेतू साध्य करायचा आहे का, ही नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. केवळ फक्त नौटंकी करायची आणि सरकारला कटगऱ्यात उभं करायचा हा केवळ फक्त हेतू दिसतोय. पुण्याच्या अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांना फोन करून कडक कारवाईच्याच सूचना आपण दिल्यात असं अजित पवार म्हणाले. मात्र तो फोन बिल्डरच्या आरोपी पोराला वाचवण्यासाठी केल्याचा संशय दमानियांचा आहे. पण टीकेची भाषा ही रिचार्जवर चालणारी बाई वॉर्निंग आणि ब्लॅकमेलर पर्यंत आली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.